गणेश सर प्लीज. पृथ्वीराज चषक मला वाटतं सर उद्याचा दिवसही खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण उद्याचे जे संघ आहेत उद्या आपण पाहतोय प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे स्टार यार कलाकार उद्या या मैदानावर येतील. आपण नेहमी पाहतो की तारे जमीन पर आपण पाहतो उद्या सितारे या एरळवाडीच्या जमिनीवर येणार आहेत. एका बाजूला आपण पाहतो मृत्युंजय, मंगलमूर्ती, नांदेड, मालेगाव, रायगड, सोलापूर, NM रायगड, प्रहार पुणे हे उद्याचे 8 संघ आहेत आणि त्यांच्यामध्ये मोठमोठे असे आपल्याला स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. आज जे मला वाटते जे मोठे प्लेयर्स खेळून गेलेत ते उद्याच्या दिवसातही आपल्याला याच मैदानावर खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे उद्याही प्रेक्षकांचं मनोरंजन होणार नो डाऊट. चला सलामीची जोडी मैदानाच्या आत, एका बाजूला रोहित, दुसऱ्या बाजूला कृष्णा लक्ष्मण सातपुते. काय फलंदाजी केलाय कृष्णाने, आणि कृष्णा सर नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि आजही पाहू शकता ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवणं. मला वाटतं काली आपला तो विषय झाला होता की टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवणे, कन्सिस्टन्सी राखणे एवढं सोपं नाही. गेली अनेक वर्षे तो का टेनिस क्रिकेटचा त्याला आपण गॉड म्हणतो किंवा टेनिस क्रिकेटचा देव म्हणतो, कारण सातत्य टिकवलं आहे. कन्सिस्टन्सी जी आपल्याला पाहायला मिळली ती कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्याकडे पाहायला मिळालं आहे. जी हाँ, निरंतरता बहुत महत्वपूर्ण होती है किसी भी खेल में, चाहे आप क्रिकेट के लिए, कबड्डी के लिए, खो खो के लिए, वो निरंतरता सबके पास नहीं होती है. पिछले 30 साल से एक षटक पॉवर प्ले असणार आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. मॅच चालू होते. पुन्हा एकदा प्रशांत सर. मयूर मास्ताल गेंदबाजी कर रहे, सामने बल्लेबाज रोहित खरात. कृष्ण नॉस्ट्राइकर इन पर है. ओ इस बार ज्यादा आगे गेंद थी, नो बॉल का इशारा. बीमर गेंद है, तेज तरार गेंदबाजी करने की कोशिश मयूर मास्ताल द्वारा, लेकिन चिराग क्या चैलेंज किया गया. नो बॉल का इशारा. और उमेश गिरी साहब, गेंदबाज ने चैलेंज किया. बिल्कुल गेंदबाज ने चैलेंज किया. ऑन फील्ड अंपायर डिसीजन है नो बॉल. क्षेत्ररक्षण तुम्ही लावून घ्या. आसिफ भाई नो बॉलच आहे. चला नो बॉलच आहे. या डिसिजन आलेला आहे. जास्त वेळ घेऊ नका, कारण मग त्यानंतर बॅड लाईटचं कुठलाच अपील स्वीकारलं जाणार नाही. प्लीज, जो सामना ज्या स्थितीत आहे सद्यस्थितीत त्या स्थितीत तुम्हाला संपवावा लागेल. आणि यानंतर यंगर्स बारामती आपल्याला बॅटिंग करायची आहे, त्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ, पुरेसा प्रकाश देखील महत्त्वाचा. फ्रीटचा इशारा. पृथ्वीराज चषक 2025 पिक्चर है सुपरहिट. अगली गेंद फ्री हिट. हवा में गेंद है, मिस टाइम स्ट्रोक कृष्णा का. कमर पर खिलाड़ी, गेंद के नीचे, नुकसान तो नहीं होगा. 1 रन और इस सिंगल के साथ स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. 11. सर असाच एक किस्सा झाला होता फ्री हिटवर. मला ते मोहे मुवमेंट मला अजूनही बारामती प्रीमियर लीगचे आठवते. खूप व्हिडिओ व्हायरल झाला होता तो मिलियन्समध्ये. मयूर मास्ताल गेंदबाजी कर रहे हैं. लेफ्ट हैंडेड बल्लेबाज रोहित ऑन स्ट्राइक. नाउ स्कोर ब्लॉक 3 पे 11. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गैप ढूंढा गया. गेंद में बहुत तेजी के साथ ट्रैवल. क्या वो 4 रन मिलेंगे. तालियां बज रही है रोहित खरात के बल्ले से. बहुत ही खूबसूरत चौका. अशा चेंडूची आता वाट बघावी लागणार आणि वाट लावावी पण लागणार आहे. चेंडू मिळालाय इकडे मात्र खराब आणि त्याचा पुरेपूर फायदा. पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्ले में ऑन असताना तुम्ही पाहू शकता बॅकवर्ड स्क्वेअर लेग पूर्ण खाली आहे. और टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है. रोहित खरात ने ये स्ट्रोक तो बहुत ही बेहतरीन तरीके से खेल दिया था और 4 रन अर्जित किए. मयूर मास्ताल तैयार गेंदबाजी करने के लिए. रिवर्स खेलना चाहते थे, तेज तर्रार गेंद. 1 रन मिलेगा और अंपायर की तरफ से लेग बाय का इशारा. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 11 पहिले बल्लेबाजी करते, 8 रन बगैर किसी नुकसान के. अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येतात. मला वाटते आता या स्पर्धेनंतर तुमचाच दौरा बारामतीचा आहे. GPL साठी तुम्ही जातात, त्यामुळे बारामतीचं क्रिकेट हे खूप मोठं आहे. आपण खूप जवळून ते क्रिकेट पाहिलं आहे. अनेक आपण जिकडे तालुकानी आहे क्रिकेटमध्ये नंबर 1वर या विभागात तरी या बारामतीला नेहमी पाहतो, परंतु समोर सुद्धा तेवढाच ताकदीचा संघ नेहा 11 हडपसर हा पाहायला मिळतोय. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. स्क्वायर की तरफ खिलाड़ी थे ना, रन लेना चाह रहे थे नॉस्ट्राइकर से रोहित खरात और कृष्णा ने मना किया था. 4 गेंदों का खेल अभी तक अगर देखें तो एक अच्छी कॉन्टेस्ट, बहुत जबरदस्त खेल मैदान के अंदर. स्कोर 8 बगैर किसी नुकसान के. मयूर मासाल गेंदबाजी कर रहे हैं.
बेहतरीन टायमिंग कव्हर क्षेत्र में खूबसूरत कव्हर ड्राईव्ह. सुख म्हणजे काय असते त्याचा अनुभूती देणारा कृष्णाच्या बॅट मधनं आणखीन एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह चौकार. इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण पहा तुम्ही पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू पुढे होता तिकडे मात्र डोळे झाक केलंय असं म्हणायला हरकत नाही. चेंडूवर नजर हटली आणि आपण नेहमी म्हणतो नजर हटी दुर्घटना घटी. फील्डिंग भी आपको बेहतर करनी पड़ेगी इस मुकाबले में. स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. कृष्णा प्लेइंग ऑन 5 विथ 1 बाउंड्री. रोहित प्लेइंग ऑन 5. ओ पुन्हा एकदा तो इथे पडला. पडतोय पण घडतोय पण मैदानात एकटाच नडतोय. कृष्णाच्या बॅट मधनं षटकार. कृष्णाबद्दल एकच लाइन म्हणावी लागेल शेर कभी बूढ़ा नहीं होता और वो बूढ़ा भी हो जाए ना तो वो घास से दोस्ती नहीं करता वो शिकार करना नहीं छोड़ता. आणि या मैदानात पहा जमिनीवर लोटांगण घालून मारला गेलेला हा षटकार. ब्रिलियंट बैटिंग बाय कृष्णा. और कृष्णा ने सबको बताया आज के दिन में टाइगर अभी जिंदा है. कृष्णा लक्ष्मण साथ में 11 पर खेलते 4 गेंदों का सामना किया है. स्कोर 18 बगैर किसी नुकसान के. 11 अक्षय तावरे को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. सर नाणेफेकीचा कॉल जिंकण्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करणं संध्याकाळच्या सत्रात किती योग्य निर्णय. बिल्कुल सही. अगर आप कप्तान होते तो मैं समझता हूँ वो बल्लेबाजी करते या मैं कप्तान होता तो वो बल्लेबाजी करता. लेकिन इस वक्त बारामती यंगर्स थोड़ा अलग सोच के साथ मैदान के अंदर उतरे. फील्डिंग करने का फैसला आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर. नाउ स्कोर 18 पर रन. 18 धावा दापल कावरती. अक्षय तावरे गोलंदाजी मार्क वर आला. अक्षय तावरेकडे सुद्धा खूप सारे मिश्रण आहेत. रोहित खरात मात्र स्ट्राईक वर आहे. 3 चेंडू 5 वर खेळत आहे. दुसऱ्या बाजूला 4 चेंडू 11 वर कृष्णा. ओहो क्या शॉट है. क्या मारा है. मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार. उत्तुंग षटकार रोहित खरातच्या बॅट मधनं. हा फटका पहा काय टायमिंग आहे. स्लॉट मधला चेंडू आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून रस्त्यावरती मारलेला एक अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक षटकार रोहित खरातच्या बॅट मधनं. धावसंख्या 24. इथे मात्र आता रोहित खरातला सुद्धा आता लायसन मिळालंय. लायसन टू किल असं म्हणायला काही हरकत नाही. किलर मिलर ड्राइव किया. क्या गैप ढूंढेंगे. सेंसिबल बल्लेबाजी. डगआउट में मैं देख रहा हूं वो तालियां बज रही है और तालियों की आवाज जो है ना वो मैदान के अंदर जा रही है. बहुत ही प्रसन्न माहौल बना हुआ. स्कोर 25 बगैर किसी नुकसान के. अक्षय तावरेला माहित आहे की षटकार चौकार देऊन या सामन्यातून आपल्याला थोडासा पाठीमागे नाही जायचं आहे. ते कंट्रोलमध्ये ठेवायचा सामना 4 षटकामध्ये 40-45 कडे गेला तर खूप रंगतदार स्थितीत पाहायला मिळेल. अक्षय तावरे अपने बॉलिंग में तैयार सामना करने का कृष्ण लक्ष्मण साथ होते. अक्षय भी बहुत ही बेहतरीन खिलाड़ी जरूर है लेकिन पिछले मैच में अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए थे. पॉइंट उसके साथ एक कवर पॉइंट भी मौजूद है. एक लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात. उड़ाया. क्या बात है. क्या शॉट है. काय शॉट मारलाय. हेलिकॉप्टर आहे का. हेलिकॉप्टर असेल तर मला वाटतं दर्जेदार फटका आहे. हेलिकॉप्टर खेळलाय. तुम्ही कितीही असाल हुशार. किती असेल चॅप्टर. तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडाला आकाशात. लँड झालं प्रेक्षकात. कृष्णा लक्ष्मण सातपुतेचा हा इथे आपण बघूया फोटोजेनिक स्ट्रोक था. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. आणि पहा इकडे एक छोटासा फॅन आला. त्यांनी सेल्फी घेतली कृष्णाबरोबर आणि तोही खुश झाला आणि कृष्णाही कदाचित कृष्णाची एनर्जी लेवल आता वाढत आहे. धावसंख्येचा विचार करा 31. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चुकी करणार नाही. कृष्णा आपलं काम करून आलाय. 17 वर तो बाद होत आहे. पहिला झटका. .283 का स्ट्राइक रेट है. शफल हुए थे उसके बाद में फॉलो किया गया. बल्ले का मुख जल्दी बंद हो गया तो गेंद बिल्कुल मिडल ऑफ द बैट आप नहीं खेल पाए. लॉकअप क्षेत्र में चली गई. वैसे जानी चाहिए थी लॉक ऑन क्षेत्र में तो इस बार मिडल ऑफ द बैट नहीं खेल पाए कृष्णा. 6 गेंदों में 17 रन बना के बैक टू द पेवेलियन. 31 एक विकेट का नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर प्रोजेक्ट स्कोर दिखाई दे रहा है 75. करंट रन रेट 18.60 का है. दुसरं षटक मार्ग असते आणि आता बबलू पाटीलने त्याचा नंबर बदललाय. याआधी बबलू पाटील तुम्ही 5-6 नंबरवर पाहत होते. आता त्याचा नंबर आहे 3. गरज आहे.
अभी आक्रमण करने की जरूरत होगी क्योंकि प्लेटफॉर्म तो बिल्कुल कृष्णा ने अपनी टीम के लिए बनाया है। अक्षय तावरे विकेट प्राप्त किया। रक्षात्मक तरीके से गेंद को खेलना चाहते थे बबलू पाटिल। और बहुत ही बेहतरीन खेल बीच मैदान पर। जैसे चिराग मेहर वो एक इंपॉर्टेंट कहानी बता रहे थे, इस उम्र के बाद बिल्कुल जाएंगे। सिंगल, क्या रोहित को वो स्ट्राइक देना चाह रहे हैं? इस तरह की क्रिकेट मैंने बबलू से कम बार देखी है। चिराग क्या कहना है? सिंगलमध्ये तुम्ही खूप कमी वेळा पाहतात, परंतु या मॅचमध्ये त्याला माहिती आहे की त्याचा साईड समोरचा जो खेळाडू आहे रोहित खरात, तोही मोठे फटके खेळतोय आणि त्याला संधी द्यावी कारण तो सेट आहे ऑलरेडी। साइड हीरो बनना कभी भी वो नहीं चाहते, लेकिन इस वक्त टीम की मांग क्या है और फॉर्म में खिलाड़ी कौन है वो पता है इनको। क्रिकेट की परिभाषा को जानते हुए रोहित खरात को इन्होंने बल्लेबाजी करने का मौका दिया है। सकाळीच मला वाटतं मी प्रशांत बरोबर बोललो होतो, त्याबद्दल चर्चा करेल। ओ इकडे मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि चेंडू जात आहे खूप दूर, गोलंदाजाचा काढलाय दूर षटकार। प्लान सक्सेसफुल। सबसे बड़ी बात है पावरफुल बल्लेबाजी, रचनात्मक आप खेले हैं और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। मिडिल ऑफ द बैट अच्छा स्ट्रोक, पॉइंट के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर। और चिराग आपने कहा था टेनिस क्रिकेट .in पर यह प्रतियोगिता है, आज बहुत सारे सुपरस्टार खेल रहे हैं, तो ऑनलाइन दर्शकों का सपोर्ट अच्छा है। अभी तक 1,25,000 दर्शकों ने ये टूर्नामेंट देखा, तो ये आंकड़े और बढ़ने वाले हैं। मैंने सुबह जब मैं जेव्हा प्रशांतला सकाळी आम्ही येत होतो जेव्हा ग्राउंडकडे, मी त्याला म्हणालो होतो 1.5 लाख 2 लाखाकडे तुला आज जावंच लागेल, चला घाई करा प्लीज, कारण आजचे सर्व सुपरस्टार्स आहेत। कारण आपण नेहमी म्हणतो पनवेलचा संघ असेल, उस्मान असेल, कृष्णा असेल, चला घाई करा, तुम्हालाच फलंदाजी करायचं आहे सेकंड इनिंगमध्ये। तर जे व्ह्यूज आहेत प्रेक्षकांचे ते लाडके खेळाडू आहेत, त्यामुळे तेव्हा जे व्ह्यूज आहेत ते नेहमी वाढतात आणि मला वाटतं उद्याच्या दिवसात सुद्धा ते सुपरस्टार पाहायला मिळणार आहेत। आज मला वाटतं पनवेलमधील अनेक खेळाडू थांबले असतील उद्याचा हाफ खेळण्यासाठी सुद्धा। जी हाँ, और उसके साथ और बहुत सारे खिलाड़ी ऐड हो सकते हैं। अक्षय तावरे के ओवर में 21 बहुत महंगे साबित हुए। स्कोर 39.1। अभी भी 2 ओव्हर का खेळाना बाकी आहे। फक्त बारामती संघाला नम्र विनंती करेन, फेअर क्रिकेट खेळा, खूप चांगलं क्रिकेट तुम्ही आज दिवसभर खेळाय, टीम मीटिंग करू नका। सोनू अपने बॉलिंग मैप पर तैयार गेंदबाजी करने के लिए। बहुत अच्छे गेंद ऑन पर खेलना चाह रहे थे। सोनू ने पहले मैच में प्रभावित किया था और मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला था। नपीतुली गेंदबाजी रही थी, सदी भी गेंदबाजी सोनू द्वारा। बारामती की तरफ से एक नया चेहरा और नौजवान खिलाड़ी ने प्रभावित किया। स्कोर 39, 1 विकेट के नुकसान पर नया 11। रोहित 18 पर खेल रहे और बबलू 1 पर बैटिंग कर रहे हैं। बबलू ऑन स्ट्राइक, इंतजार किया, वाट बघितली आणि वाट लावली, आणखीन एक 8 का 9 आहे बबलूच्या बॅटमधनं। सर मला वाटतं मी एका खेळाडूचा इंटरव्ह्यू पाहत होता, त्याला विचारलं होतं एका शब्दात तुम्हाला सांगायचं काय, बबलू पाटील, त्यांनी सांगितलं सर्वात लांब षटकार मारणारा खेळाडू। हा पॉडकास्टला आपण इंटरव्ह्यू मी पाहिला होता तो। बॉल त्या मैदानावरती आनंदवाडी मध्ये त्यानं एक षटकार टोटवला होता, त्याची चर्चा आहे। आईसपीएल मध्ये जो षटकार टोटवला त्याची चर्चा आहे। आणि बबलू पाटील या मैदानावरती अतिशय नेत्रदीपक फटकेबाजी करत असताना खूप चांगली बॅटिंग केली। रन संख्या 45, 1 विकेट के नुकसान पर बबलू 7 पर बैटिंग कर रहे हैं। ऑन साइड पर गेंद को पुल किया, बैकफुट पर अच्छा स्ट्रोक, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। अब रोहित खरात स्ट्राइकर इनकी तरफ रहेंगे क्योंकि दोनों तरफ से आक्रमण हो रहा है। रोहित खराब भी बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। आनंदवाड़ी का जो टूर्नामेंट था जिसमें सितेज 11 ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन करते हुए बड़े बड़े टीमों को हराने का कारनामा किया था, उस वक्त जो रोहित खराब इनका प्रदर्शन लाजवाब रहा था, शानदार बल्लेबाजी रही थी। मैन ऑफ द सीरीज का अवार्ड इनको मिला था। स्कोर 46 पर 1 ओवर, तीसरा प्रगति पर है। चौथी गेंदबाजी करने गेंदबाज सोनू तैयार। सोनूने पाठच्या सामन्यामध्ये विकेट्स घेतले होते, आता ही विकेटच्या थोडासा प्रतीक्षेत तो असेल, कारण विकेट्स आला तर प्रेशर थोडंसं बनेल असं म्हणायला काही हरकत नाही। रोहित खरात हा फटका तेवढा प्रॉमिसिंग नाही आहे आणि विकेट, याच बद्दल मी बोलत होतो की विकेट आला तर प्रेशर बनेल आणि सेट बॅट्समन बॅक टू द पवेलियन। रोहित खरात बैक टू द पवेलियन, 7 के 2 में 8 रन बनाए। वो मैदान के बाहर क्यों चले गए
बल्लेबाज आउट पुल करने की जो कोशिश की थी, देखिए किस तरह से वो स्ट्रोक खेला गया था टेनिस क्रिकेट डॉट इन पर। सोनू की गेंदबाजी बहुत बढ़िया, टिपा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा गया था, एक्रोच चले गया, ऑनसेट पर पुल किया। इस वक्त लंबी बाउंड्री को टारगेट करने की जो कोशिश की गई थी, हमला किया, शिकार बनके रोहित करात बैक टू द पेवन चले गए। स्कोर 46 फॉर 2। बबलू आणि कृष्णा एक याच्यानंतर एक छोटीशी स्टोरी ती आपण सांगू। बबलू आणि कृष्णा हे दोघं जेव्हा खेळायला जायचे ना, तेव्हा बॅट्समन प्रथमेश रडायचा, मला पण यायचंय, मला पण यायचंय क्रिकेट खेळायला। आज तिकडे दुसऱ्या टोकाला म्हणजे नॉन स्ट्रायकर एंडला बबलू आहे, कृष्णा डगआउट मध्ये आहे आणि प्रथमेश मैदानावरती स्ट्रायकर एंडला आहे। या आठवणी आहेत, खूप मोठ्या आठवणी आहेत। आणि स्वप्न असते ड्रीम खेळाडूंबरोबर खेळायचं। इकडे मात्र नो बॉल होता, त्यामुळे फलंदाज सुरक्षित असेल। अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू येणं बाकी आहे। 47 मामा भांजे मैदानाच्या आत। भांजे बबलू की तरफ से बिल्कुल आवाज आ गई है और अब स्कोर 47 पर 2। मामा इस वक्त नॉन स्ट्राइक रेंज पर है। सोनू कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, 5 गेंदों में 8 रन। सदी गेंदबाज इस टूर्नामेंट में उड़ाया आसमान की तरफ, स्क्वायर की तरफ, खिलाड़ी उनके पास कोई मौका नहीं है। भांजे कमाल कर रहे हैं मैदान के अंदर, मामा खुश, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। सर बाहुबली 2 यायच्या अगोदर आपल्याला एक प्रश्न जो पडला होता की कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, आणि या सामन्यात नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर या यंगर्स बारामतीने पहिलं क्षेत्ररक्षण का घेतलंय? हाँ बिल्कुल, उसके ऊपर चर्चा होगी, लेकिन अब ज्यादा मैदान के अंदर चर्चा ना करें, क्योंकि आप ज्यादा चर्चा करेंगे तो खर्चा होगा। बाद में आपको बल्लेबाजी करनी है तो टीम मीटिंग ना करे तो ही बेहतर है। सही सही एक बार फिर आपने बात को जो कि लोगों के सामने रखा है। आपने टॉस जीता, आप बल्लेबाजी कर सकते थे, आपने फील्डिंग करने का फैसला लिया। शाम का समय थोड़ा सा ठंडा माहौल होता है, तेजस गेंदबाजी कर रहे, स्कोर 53, 2 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर 6 गेंदों का खिलाना बाकी, सामने बल्लेबाज बबलू। प्रथमेश 6 पर खेल रहे, ऑन साइड पर बेहतरीन टाइमिंग, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। फटा पोस्टर निकला हीरो, बबलू के बल्ले से शानदार सिक्सर। सर आपण जेव्हा घरी जातो तेव्हा हायलाइट बघतो, या मॅच मध्ये हायलाइट चालू आहे का? बिल्कुल, जब बबलू कृष्णा जैसे खिलाड़ी हैं, एक तरफ प्रथमेश भी बढ़िया बल्लेबाजी कर रहे, तो लगता है बारामती को कमबैक करने के लिए अब यहां से विकेट की तलाश होगी। बबलू 14 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया, स्कोर 59, 2 विकेट के नुकसान पर। ओह कमाल का स्ट्रोक है, थोड़ा वेट किया और उसके बाद में गेंद को खेल दिया, जहां वो रुद्र सप्लायर्स का बैनर है उसी तरफ गेंद चली गई है। 4 रन, बबलू रुकने वाले नहीं है। वंडरफुल बैटिंग बाय बबलू। रुद्र सप्लायरचे सचिन पवार इकडे बसलेत, परंतु मला अजूनही प्रश्न पडलाय, तो बॉल या साईडला असायला होता का? हा प्रश्न आहे मला। ग्रैंड फिनाले में अगर सीधी गेंद उस होर्डिंग की तरफ लगाएंगे ना, तो 500 का इनाम आपको मिलेगा। शॉर्ट पिच गेंद, अच्छा स्ट्रोक है, कड़क शॉट, 4 रन। ब्रिलियंट बैटिंग, बबलू के बल्ले से चौका। इकडे मात्र तुम्ही पाहू शकता खराब चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा आणि तो पीक केलाय। आणि आपण नेहमी म्हणतो हा जो खेळाडू आहे ना, हा काहीतरी वेगळा खेळाडू आहे नेहमीच। पिक किया और टिक किया, चौके के लिए टिक किया। क्या बल्लेबाजी करे बबलू, 22 पर खेल रहे, 67 पर 2, चौथा ओवर। इस बार भी बेहतरीन टाइमिंग, खाली जगह पर गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। व्हाट एवर आउटस्टैंडिंग बैटिंग बाय बबलू। एकही गोलंदाज असा नाही आहे तो गोलंदाजीमध्ये आपला कमाल धमाल दाखवत आहे, जो गोलंदाज येतोय तो फटके खातोय। और टारगेट किया, आखिरी ओवर है, बबलू को पता है सिक्सर, चौका चौका चौका, ये लेखा जोखा 4 गेंदों का। अब देखिए ये मजबूरन ऑफ स्टंप के काफी बाहर चले गए, वाइड बॉल का इशारा, क्योंकि वो
हमला हुआ है ना वो बिल्कुल बॉल के ऊपर नहीं हुआ है, गेंदबाज के दिमाग के ऊपर हुआ है, इसीलिए कुछ अलग करने की कोशिश। वाइट बॉल के साथ स्कोर 72 पर 2। गेंदबाजी करे तेजस। बबलू पाटील 8 चेंडू 26 धावा, ताबडतोब वाली फलंदाजी इकडे मात्र बबलूने केलाय। पुढचा चेंडू, हा चेंडू पंच सांगता इट्स अ नो बॉल। गर्मी में आटा गीला। इस वक्त अगर देखें तो कुछ अच्छा नहीं हो रहा है। जिंदगी की अजीब परिभाषा है, सवर गई तो जन्नत नहीं तो तमाशा है। आपने टॉस जीता, आप बल्लेबाजी कर सकते थे, आपने फील्डिंग करने का फैसला लिया और उसके बाद में धुआंधार बल्लेबाजी बबलू पाटिल द्वारा। उड़ाया आसमान की तरफ, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। यू जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, यू जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, खोल दे आपने पंख जमाना सिर्फ उड़ान देखता है। वाह बबलू वाह, काय बॅटिंग केले, अफलातून नेत्रदीपक नेक देखण्या पटक्यांची लयलूट दिवाळीपूर्वीच आपण बघतोय इथे चौकार षटकारांची आतषबाजी। आपण नेहमी बोलतो की बबलूला डब्ल्यू मिळाल्यावर तो खुश होतो, या बबलूला षटकार मिळाल्यानंतर तो खुश होतो। ठीक है, वो बल्लेबाज अगर वो बतौर गेंदबाज होते तो वो डब्ल्यू के लिए खुश हो जाते, लेकिन गेंदबाज निराश है। 26 रन इस ओवर में, बबलू ऑन स्ट्राइक। टेनिस क्रिकेट .in पर ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। 10 चेंडू 32 धावा, 320 चा स्ट्राइक रेट। ये इनकी ताकत है। लो पुट टॉस गेंद ऑन स्ट्राइक पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, 1 रन मुकम्मल जरूर करेंगे, दूसरे के लिए वापस आना चाह रहे हैं। अंडर आर्म थ्रो किया गया और यहाँ बल्लेबाज बिल्कुल आउट हो जाएंगे, लेकिन बबलू के लिए तालियां बजनी चाहिए। क्या धुआंधार पारी खेले, 11 गेंदों में 33 रन बनाए बबलू पाटिल, संभाजी पाटिल, आउटस्टैंडिंग बैटिंग। स्कोर 80 रन स्कोरबोर्ड पर, 81 का टार्गेट रहेगा। आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। चिराग मेहर समालोचन कक्षामध्ये आहेत आणि काय बॅटिंग झाले मैदानावरती। पाहूया कृष्णाच्या 17 धावा 6 चेंडूमध्ये अक्षय तावरेला मिळाली होती विकेट, रोहितचा विकेट मिळाला होता सोनूला, त्याने या ठिकाणी 18 धावा केल्या 7 चेंडूमध्ये। 81 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे, 81 इज द टार्गेट। बबलूनं या ठिकाणी ठोकल्या 33 धावा 11 चेंडूमध्ये। प्रथमेश या ठिकाणी 6 धावांवरती नॉट आउट झालेला आहे। मयूर मासाळ 1 षटक 17 धावा, एकी गडी बाद करताना। अक्षय तावरे 1 षटक 21 मागणा ठरला। सोनूच्या एका षटकात 14 धावा आणि तेजसच्या एका षटकात 27 धावा, तेजस पण मागणा ठरलेला आहे। पहिल्या गडी 31, दुसरा 46, तिसरा 80, एकूण 66 24 चेंडूमध्ये 81 धावा। आता बॅट्समन मैदानावरती पाठवा, जास्त वेळ घेऊ नका। ज्यावेळी समालोचन कक्षामध्ये इथे आपण एक हलकासा बदल करणार आहोत, सामन्याला रंगत येईल, मजा येईल आणि टिट फॉर टॅट उत्तर बारामतीकडनं दिलं जाईल संध्याकाळच्या सत्रामध्ये। तेव्हा ऐकूया एक मधुर आवाज पालघर जिल्ह्याचा, ज्याने 7 वेळा विदेशामध्ये जाऊन समालोचन ऐकलेलं आहे, असे आमचे मित्र चिराग मेहर। धन्यवाद सर, सामना रंगतदार आहे। चला चला, मी पुन्हा एकदा विनंती करेल, टीम नेहा 11 चला घाई करा मित्रांनो प्लीज। नेहा 11 पेनल्टी लागेल सरळ, कृष्णा सर चला, नाहीतर रोहित चला, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण आम्हाला इकडे फेअर क्रिकेट खेळायचं आहे, आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाही मिळत। चला घाई करा, 81 धावांचं आव्हान, परंतु ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर आना बाकी है। अक्षय तावरे आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो कॅप्टन कूल। कॅप्टन कूलचा विचार केला ना सर, या स्पर्धेत धावांचा पाऊस यानेही पाडलाय, आही आपण म्हणतो की मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरच्या यादीत याचंही नाव शुमार आहे, परंतु आपण पाहिलंय जो जो खेळाडू मोस्ट व्हॅल्युएबलच्या यादीत जातो ना, तो संघ थोडासा या स्पर्धेत नंतर निराशजनक कामगिरी करतो। हा आतापर्यंत इतिहास आहे, परंतु हा इतिहास खोडला जाईल का, हाही सर्वात मोठा प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर शोधूया। पहिलं षटक घेऊन गोलंदाज अंकित, स्ट्राइकवर कॅप्टन कूल, चेतन काळंगे। पहिला चेंडू खराब होता, त्याचा फायदा उचलायला हवा होता, चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे तो चेंडू फील्ड करेल। पहिल्या चेंडूवर पहिली धाव। अक्षय तावरेने जेवढ्या धावा दिलेत ना तेवढा वसूल करणार असा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तो शोधेल प्रशांत सर। शुरुआत से पहले हर कार्य थोड़ा कठिन होता है, अगर आपने रन दिए तो अक्षय तावरे रन बनाना भी जानते हैं। 81 धावांचं आव्हान आहे, पहिल्या चेंडूवर सिंगल, पुन्हा एकदा अंकित टू अक्षय तावरे। या मात्र चेंडू शरीराच्या दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव। अब बिंदी गेंद से कुछ नहीं होने वाला है, आपको चाहिए छक्का चौका, आणि संध्याकाळचं सत्र म्हटलं तर तुम्हाला आता धावा जमवाव्याच लागतील, कारण जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीकडे जाणार आहे। गोलंदाज पुन्हा एकदा अंकित, याही अक्षय तावरे बॅटिंग साठी तयार।
चांगला चेंडू आहे, चांगला फटका इंटू द गॅप. चेंडू मात्र जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत पृथ्वीराज चौकार. मजबूर नहीं मजबूत बनो, उम्मीदवार नहीं दावेदार बनो. और अक्षय तावरे को पता है किस तरह से बल्लेबाजी करनी है. ऑफ स्टंप के थोड़ा बाहर गिनती और थोड़ा आगे गिनती, उसका फायदा उठाए. कवर के ऊपर से एक दर्शनीय स्ट्रोक अक्षय तावरे के बल्लेबाजी में. शॉर्ट बॉल होता, याही मात्र चेंडू बाहेर जातोय. पंच उमेश केनी सर सांगतात वाईट बॉल. दुसऱ्या बाजूला शेलार सर हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात. तर थर्ड अंपायरच्या भूमिकेत सादिक राजापूरकर सर हे आपल्याबरोबर आहेत. पहिल्या दिवसापासून सादिक राजापूरकर सर, उमेश केनी सर आहेत आणि आजच आमच्याबरोबर शेलार सर जॉईन झाले. त्यांचे मनापासून अधिक स्वागत आहे आमच्या या पृथ्वीराज चषकाच्या फॅमिलीमध्ये. जाऊया मैदानाच्या धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागलाय 6. शॉर्ट बॉल होता, स्लो वन होता, परंतु तिकडे ज्या पद्धतीचं जाळं रचला गेला ना ऑफ स्टंपला, तुम्ही पाहिलं असेल ऑफ साईडला ज्या पद्धतीचे जे 5 खेळाडू लागलेले आहेत, पॉईंट असेल, कव्हर पॉईंट असेल, मिड ऑफ असेल, त्यानंतर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि ही जी युवा रचना आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी होते आतापर्यंत अंकितची. फलंदाजाला बांधून ठेवलं आतापर्यंत. शॉर्ट बॉल होता, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर येत नाही, निर्धाव चेंडू. मी आमचं हेच मगातपासून तेच डिस्कशन चाललंय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग संध्याकाळच्या सत्रात वो बिल्कुल बहुत ही चैलेंजिंग था और बहुत बड़ा डिसीजन बारामती की तरफ से लिया गया. मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या आतील कडा, सिंगल मात्र मिळेल. बबलू पाटील यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न कदाचित केलाही नाही. 1 धाव मात्र मिळेल. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 7. आता डोक्यावर हात आले असतील, मला वाटतं कर्णधाराच्या डोक्यावर कदाचित हात आला असेल की गोलंदाजावर त्यांनी जो विश्वास ठेवला होता ना तो विश्वास पायात दही तुडवला गेला. काल एकेरी धावेने घात केला आणि आज संध्याकाळ सत्रानं टॉस तुमच्याकडे गेला होता आणि अशा वेळेला तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय न घेता फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो आता उर्वरित 3 षटकर सांगतील तो अंगलट येणार आहे की नाही. बारामतीकडे आहे क्षमता, चेतन सारखा खेळाडू आहे, तो बॅटिंग करू शकतो, पण मोठी धावसंख्या तो कसा पाठलाग करतो ते देखील पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. गोलंदाजी मार्ग पण नितीन आलाय. कॅप्टन कूल याही मात्र चेंडू खेळायचा होता ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. वाईट बॉल 1. वाईटच्या 2 धावा इकडे मात्र प्लस होतील नितीन आणि धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र आता 9 धावा. मी सकाळी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता पहिला चेतनला विचारलं होतं की बारामती खूप चांगला खेळ करते परंतु मौक्याच्या क्षणी ते चॉकर्स सारखे होतात, पण तू म्हणाला वाटलं आजच्या संध्याकाळचा शेवटचा सामना आम्हीच घेऊ आणि त्याचा तो विश्वास सार्थ ठरवला संघाने. परंतु गोलंदाजांनी घोर निराशा केली असं म्हणायला काही हरकत नाही. इकडे मात्र चांगला झेल. कॅप्टन कूल चेतन कायंगे बॅक टू द पवेलियन. नितीनचं अतिशय सुंदर षटक, छान कामगिरी. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता बॅट्समन, ऑन साईडला खेळायचं होतं, बॅट चिकन लागली आणि अतिशय उत्तम प्रकारचा झेल टिपला गेलाय. चेतन 1 धाव करून बाद झाला. अक्षय 5 वरती घेतोय. धावसंख्या 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. बारामतीनं या संपूर्ण दिवसभरामध्ये चिराग अतिशय दर्जेदार कामगिरी केली, अत्यंत चांगला खेळ केला, पण शेवटच्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाची ताकद त्यांना ओळखता आलेली नाहीये. बॅटिंग करत असताना या ठिकाणी कृष्णा आणि बबलू अक्षरशः तुटून पडले आणि एक मोठी धावसंख्या उभारली गेली. ओ इकडे मात्र रिव्हर्स सक्सेसफुल झालाय का? चेंडू 1 बाउन्स 4 चौकार 4 धावा. निखिल आलाय नवीन फलंदाज आणि पहिल्या चेंडूवर पहा रिव्हर्स का ज्या पद्धतीने खेळला गेला, अप्रतिम फटका. चेंडू जातोय 4 धावेसाठी. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर 13 धावा. गडी बाद झाल्यात आतापर्यंत. 1 आउट होणारा बॅट्समनचा विचार केला तर फलंदाज चेतन कांगे बॅक टू द पवेलियन आहे. फुलटॉस बॉल, फायदा उचललाय. चेंडू सीमा पार षटकार. अजूनही मॅच संपली नाही, अजूनही या मॅच मध्ये भरपूर काही बाकी आहे. शर्यत संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आता मात्र समीकरण काय म्हणते? समीकरणकडे माझं लक्ष आहे. समीकरण म्हणते येणारे चेंडू आहेत 15, धावा आहेत 62. सामना अजूनही संपला नाही आहे. मी म्हणतो अजूनही सामन्यामध्ये रंग भरू शकता कारण 4 गोलंदाज 4 गोलंदाज वापरावे लागणार आहेत.
याही मात्र बॅक ऑफ द लेन ठेवलाय, परंतु बाहेर जातोय चेंडू, खराब चेंडू. आता मात्र म्हणताय 15 चेंडू 61 धावा, 15 चेंडू 61 धावांची गरज आहे. 10 6. आता हे आपण जेव्हा गावी क्रिकेट खेळतो तेव्हा म्हणतो आता फक्त 10च मारायचे. फुल टॉस, फायदा उचलायचा होता. चेंडू तेवढा नीटसा बॅटवर आला नाही आणि फलंदाज बाद, विकेट. नवीन फलंदाज मात्र कुणाल निकम. कुणाल निकमचा विचार केला तर कुणालकडेही चांगली फलंदाजी आहे. आणि महाराष्ट्र पोलीस, आपण ऑलरेडी महाराष्ट्र पोलिसांना बघतोय. आज 3 महाराष्ट्र पोलीस आपल्याला पाहायला मिळाले. पप्पू तोडकर, त्यानंतर बबलू पाटील आणि आता अजून एक महाराष्ट्र पोलीस अर्थात कुणाल निकम. कुणाल निकम येतोय. कुणाल निकमकडेही फलंदाजी आहे. मी त्याच्या अर्धशतक भरपूर पाहिलेत. बारामती प्रीमियर लीग मध्ये त्याचा परफॉर्मन्स पाहिलाय, परंतु आज या मैदानावर मोठा फटका आल्या कुणाल निकम आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु संध्याकाळच्या सत्रात एवढं इझी नाहीये. मी नेहमी म्हणतो ही व्हाईट कलरची लेअर जेव्हा वातावरणात येते ना, ती भेदणं कठीण आहे. विकेट थंड झाल्यानंतर फलंदाज सुद्धा थंड होतात. हा आमच्या आयोजकांचा आतापर्यंतचा गेल्या 11 वर्षाचा अनुभव आहे. ते नेहमी म्हणतात. काल ज्या धावा पाहिल्या होत्या ना, काल मला ते असे 20 धावा काढतानाही दमछाक झाली होती. आणि आज धावांचा पाऊस पडतोय. पहिल्या इनिंग मध्ये जो पाऊस पडला तिकडे खराब गोलंदाजी झाली का? इकडे मात्र हा चेंडू पाहायचा ज्या पद्धतीने खेळलाय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही. चेंडू जातोय निर्धाव. षटक क्रमांक 2 संपतंय. येणारे 12 चेंडू, धावा हव्यात 61. 12 गेंदों में 61 चाहिए. इसका मतलब वो 10 छक्कों की कहानी अभी भी आपके दिमाग में रहेगी. इसलिए अक्षय तावरे ने सिंगल नहीं लिया, अपने पास टाइग रखा है. उदाहरण देना बहुत आसान होता है, लेकिन उदाहरण बनना बहुत कठिन होता है. पृथ्वीराज चषक में यहाँ तक बारामती का जो प्रदर्शन है बहुत बढ़िया रहा, लेकिन एक मैच में एक डिसीजन ने क्या एक बार फिर कहानी पूरी तरह से पलट गई है. 12 गेंदों में 61 चाहिए. अब क्या वो 10 छक्के आएंगे? याच मैदानावर अक्षय तावरेचा रेकॉर्ड तुम्हाला सांगेल मी. सेफ आलाय. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अपील आणि विकेट. नाही, त्यांनी त्यांचा डिसिजन रिव्हर्स घेतला. याच खेळाडूंनी याच मैदानावर सलग 5 चेंडूवर 5 षटकार मारण्याचा कारनामा केलेला आहे ऑलरेडी. हा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे या मैदानाचा. अब पहला तो आने दो. पहला आना बहुत जरूरी है, तब जाकर वो शुरुआत हो जाएगी. हा चेंडू खराब आहे आणि त्याचा फायदा उचलला जातोय. पाहायचं तिकडे क्षेत्ररक्षण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु अजूनही इथे पंच सांगतायत की हा नो बॉल आहे आणि आता फ्री हिट मिळणार आहे. अजूनही 10 चेंडू 11 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. 11 चेंडू 60 धावा. सेफला या चेंडूवर मोठा फटका खेळ का अक्षय तावरे? चांगला चेंडू. यावेळी मात्र बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न केलाय. अप्रतिम. तिकडे मात्र थोडासा फंबल. 1 धाव मात्र मिळेल. प्रसाद जगदाळे सर कुठे असतील कृपया कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधा. प्रसाद जगदाळे सर आपण या. 10 चेंडू 59. हा चेंडू खराब आहे आणि इकडे पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. इकडे हा लोअर फुल टच चेंडू मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू बॅटवर येत नाहीये. नवाज आहे. 1 धाव मात्र मिळेल. नवाज हाही एक उभरता खेळाडू आहे बारामती क्रिकेट मधील. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर 24. 1 साइडेड मॅच झालाय का असं म्हणाल का हरकत नाही. 9 चेंडू 57 धावा. अक्षय तावरे या मॅच मध्ये आतापर्यंत पूर्णपणे असफल. अक्षय तावरेचा विचार केला 9 चेंडू खेळलाय तो. 6 धावा त्याने आतापर्यंत बनवलेत. मला वाटतं इथे मात्र सामन्यातून खूप खूप दूर निघून गेलाय बारामतीचा संघ. 8 चेंडू 57. इकडे हा नो बॉल आहे आणि
त्याचा फायदा उचलता येईल का? गोलंदाजाला मात्र गोलंदाजी करता येणार नाही. 2 बिमर एका षटकात अलाव नाही आहेत, त्यामुळे या सामन्यासाठी तरी या गोलंदाजाची गोलंदाजी बंद होईल आणि गोलंदाजी मार्कवर आता येत आहेत कृष्णा लक्ष्मण सातपुते. 8 चेंडू आणि 56 धाबांची आवश्यकता, 25 धाबात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता दोनदा संधी अक्षयला आली खरी, पण त्याचा फायदा त्याने उठवलेला नाहीये. नाही, आपण म्हणतो जे प्रेशर आहे ना तो हँडल करूच शकत नाहीये. प्रेशर मध्ये तो पूर्णपणे दाबला गेलाय असं म्हणायला काही हरकत नाही. चांगला चेंडू, चांगला फटका, मात्र या चौकाराने काहीही फरक पडणार नाही, कारण समीकरण म्हणते आता 7 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. 7 चेंडू 52 हा चौकार महत्वाचा जरी असला तरी या सामन्यात त्याचा तेवढा फायदा झाला नाही. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर कृष्णा. मोठा फटका, चेंडू हवेत आणि चेंडू सीमा पार, षटकार. 6 चेंडू 46 धावांची गरज. 6-46 हव्यात आणि या मॅच मध्ये काय धुवाधार फलंदाजी केली. जेव्हा एक बेस तयार केला, आपण नेहमी म्हणतो तुम्हाला कुठलीही इमारत बांधायची असेल तर तिचा पाया मजबूत असायला हवा. वरती बेस रोहित खरात आणि कृष्णाने तो टाकला आणि ज्या पद्धतीने फटके खेळले गेले त्यानंतर बबलू पाटीलनी अप्रतिम. कृष्णा आणि रोहितनं इथे पाया रचला तर त्यावरती कळत चढवण्याचं काम बबलूने केलं. एक अप्रतिम इनिंग मैदानावरती पाहायला मिळाली. तो बबलू आपल्या स्क्रीनवरती 6 चेंडू 46 नेहा 11चा संघ इथे मजबूत स्थितीमध्ये, मजबूत पकड सध्या तरी बघायला मिळते. चमत्कारच बारामतीला वाजवेल. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच खेळावे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे. नवाज मात्र बॅक टू दी पवेलियन. बबलू पाटील मात्र एक विकेट त्याच्या नावावर जात आहे. नवीन फलंदाज मयूर मासाळ. आता हलगीवाले मला वाटतं आज त्यांचा जास्त वेळ झालाय. आज खूप वेळ त्यांना बसावं लागलाय. 5 चेंडू 46 धावा. 5 चेंडू 46 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेत परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि चेंडू वरती अडकलाय. आता बॉल पडलाय का बघा तिकडे. मयूर मासाळ एक वरती घेतोय. धावसंख्या 36, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बारामती न्या 11चा संघ इथे विजयाच्या उंबरठ्यावरती. 4 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. विशेष करून नेहा 11 संघाचा विचार केला तर त्यांचे जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन आहेत त्यांची कामगिरी चमकदार होती. इकडे मात्र हा चेंडू जातोय निर्धाव, डॉट बॉल. 3 चेंडू झालेले आहेत. दोन्ही पंचांनी आपले संकेत दिले एकमेकाला आणि संध्याकाळचं सत्र आहे. दोन्ही पंच शेलार सर असतील, केनी सर असतील, खूप चांगलं काम. अगं वेगळं सिलेक्शन करण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र फिल्डिंग टीमनी. कृष्णा आता जास्त वेळ घेऊ नका, चला मॅच कंटिन्यू ठेवा, कारण एक अजून फोटो सेशन होणार आहे. फोटो सेशन क्वालिफाय संघाचा फोटो सेशन होईल, ते आम्हाला काळोखात नाही करायचं आहे. खराब चेंडू आहे, फायदा उचलायचा होता. चेंडू सीमा पार, षटकार. मयूर मासाळ जाता जाता या सामन्यातील अंतर कमी करतोय. विजयाचं अंतर कमी करत असताना यष्टाच्या मागे कृष्णा एन्जॉय करतोय. धावसंख्या 42, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मयूर मासाळ ऑन स्ट्राईक. आगळावेगळा फटका आणि मयूर मासाळ ज्या पद्धतीने हा फटका केला, चौकार आलाय खरा परंतु आगळावेगळा फटका आहे. येस, थँक्यू 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 थँक्यू. हा प्रत्येक षटकाराला अशीच एनर्जी दाखवा. उद्या बघतो. चला, मी बारामती संघाच्या संघ मालकाने विनंती केली, चला या आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. बारामती संघ आपला सन्मान घेण्यासाठी आपण या. मालक चेतनजी कहांगे सर या आपला सन्मान घ्यायला आपल्या संघाचा
हा सन्मान आपण देतोय